पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख 241 ओळीपर्यंत झालं होतं। या लागी मायाची संज्ञान ब्रह्माच्छादोनी जाण श्रद्धायुक्त जन अतिशय केले। मायेचा उपकारच आहे असं सांगण्याचा हा विषय। माया काय करते तर ती एक स्वतःशानीच आहे की जिच्या ठिकाणी सगळ्यांचा उद्धार कसा होईल ह्याच विचार तिने केला। त्यासाठी काय केलं तर ब्रह्माला आच्छादन घातलं आणि ब्रह्म कसं प्राप्त होईल असा विचार सगळ्याच्या अंतःकरणात उभा केला, म्हणजे श्रद्धा जागी केली आणि त्या श्रद्धेनं मनुष्य आपोआप ब्रह्मप्राप्तीची साधना करू लागला। हो का डोळ्याची बाहुली कधी वेगळी नाही झाली, परी ज्याची त्यावरी बिंबली दिसे जैसी। आता डोळा आपलाच डोळा आपल्याला कधी दिसत नाही। आपल्याला पाहायचं झालं तर आरशाचं माध्यम करावं लागतं। म्हणजे डोळ्यातली बाहुली काय करते तर बाहेरचं सगळं दाखवते, पण तिनं काय केलं तर ते आपल्या डोळ्यात असून सुद्धा दिसत नाही। पण कुठं आहे तिचं तर ती डोळ्यामध्येच बिंबलेली, म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी आहे म्हणून बाहेर दाखवण्याचं कार्य ते करते। परी ज्याची त्यावरी बिंबली दिसे जैसी। आता त्या ठिकाणी कसं आहे तर आहे खरं, पण तिच्यामुळंच आपल्याला बाहेरचं दिसतं म्हणून ती डोळ्याच्या ठिकाणी बिंबली, म्हणजेच तिने आपलं स्वरूप तिथं दाखवलेलं आहे। का सागराची लहरी स्वभावे चपळ सागरी, तैसे पूर्णाच्या अंगावरी मिथ्या जीवित्व भासे। आता त्याच्यात एक उदाहरण दिलं की सागर अथांग आहे, पण त्याच्यावर जे असलेल्या लहरी आहेत त्या लहरीमुळं हा सागर चपळ आहे। इकडून तिकडं कुठंतरी त्याच्या काय आहे तो सारखा भ्रमण करतो असं वाटतं खरं, पण त्याच्या त्या लहरीचं हे सगळं फिरणं आहे। याप्रमाणे सगळं काही असणारा परमात्माच आहे आणि तो पूर्ण आहे, पण ह्या पूर्णाच्या अंगावर मिथ्यत्वाने का होईना पण जीवित्व नांदू लागले। आपला जीव जर असेल तर खरा तोही पूर्ण आहे आणि त्या पूर्णत्वाचंच त्याला अधिष्ठान आहे, पण ह्या मायेच्या संगतीमध्ये त्याच्या ठिकाणी मिथ्यापणाचं जीवपणा आला, म्हणजे तो अविद्येनं त्याला जीव तयार केलं। आता तो जीव आता अविद्या जरी त्याला सारखं दाखवत असली तोही स्वतःला जीव म्हणून घेत असला तर कधीतरी उद्धाराची वेळ येईल तेव्हा तो जीव ब्रह्मरूप आहे असं सिद्ध होईल। आंबा परिपाकता पावे तै परिमळ फळा पुढे धावे, तैसे चिन्मात्रची हे लावे जीवत्व दिसते जीवत्व दिसती। आता त्याला एक अजून उदाहरण असं दिलं की आंबा आहे आणि ते घरात आडी लावली, पिकायला घातला, पण तो एकदा पिकला की दाराच्या बाहेर म्हणजे जो काही मुख्य दरवाजा आहे त्यातून आत येईपर्यंत माणसाला इथं आंबे आहेत पिकायला आहेत आणि ते पिकलेले आहेत असा त्याचा वास येतो। आंबा असेल कुठं आतल्या खोलीत, पण दरवळ कुठपर्यंत गेला बाहेरच्या दारापर्यंत गेला। तसं हा जीव जरी त्या ठिकाणी असला तरी त्याच्या ठिकाणी सतपण चितपण आणि आनंदपण दूर झाला असं नाही। तो स्वतःला गैरसमजुतीनं आपण असत आहे, आपण दुःखरूप आहे आणि आपण जे काय आहे ते आपल्याला कमी कळतं, अज्ञानाचं हे स्वतःला समजून घेतो। मग जेव्हा कुठलंही कार्य नसतं तेव्हा तो स्थिर असतो
आणि त्याने स्वतःच्या ठिकाणचा आहेपणा अबाधितच सांगतो. मी आहे असं, मी नाही असं कोण ठरवतं? मी आहे असंच सगळे ठरवतात. म्हणजे त्या जीवाच्या ठिकाणी सुद्धा ह्या ब्रह्माचा दरवळ असतोच. त्याच्या ठिकाणचा सत्पणा स्पष्ट होतो. त्याच्या ठिकाणचं जे काही आहे कळणंच, हे कळण्याचं विपरीत ज्ञान झालं, पण कळण्यावरच झालेलं आहे. म्हणजे तेही तिथं आहे. याचाच अर्थ जीव काय आहे, त्या ठिकाणी चिन्मात्रची हेलावे, म्हणजे त्या परमात्मा स्वरूपाच्याच ठिकाणचा एक हेलावा आहे किंवा लहरी आहे. जैसा शब्द आणि शब्दार्थ दोन्ही एकत्वेच वर्तत, तैसे जीव चैतन्य आत नसोनी असती. आता जसं एखादा शब्द बोलून दाखवला, तर शब्द बोलून दाखवल्यानंतर त्या शब्दाचं जुळवून, म्हणजे अक्षरं जुळवून एखादं वाक्य तयार झालं, आणि त्या वाक्याचा उच्चार झाल्याबरोबर त्याने काय म्हणायचं ह्याचा अर्थ तयार होतो. त्यामुळं त्या शब्दातच शब्दाचा अर्थ असतो. जसं काय आहे की एखाद्या मुलाला सांगितलं की जा हे दुकानातून साखर घेऊन ये, एवढी वाक्य आहेत, पण त्याचा अर्थ काय की त्यांनी जाऊन साखर आणावी. म्हणजे शब्दन शब्दार्थ जसं एकच असतात. शब्दाचे उच्चार वाक्य झाले की त्याच्या ठिकाणी जो वाक्य होईल त्या वाक्याचा अर्थ तयार होतो. हे दोन्ही एकाच ठिकाणी. तसं जीवन चैतन्य वेगळे नाहीत. आणि जेव्हा शास्त्र ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगतं ना, तेव्हा जीवपणा, ईश्वरपणा, ब्रह्मपणा ह्या तीन गोष्टी जेव्हा सांगायला सुरुवात केली, तेव्हा बोलतानाच असं बोललं शास्त्र की जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे चैतन्यच आहे. ह्याच्या ठिकाणी दोनपणा नाही, म्हणजे हे तिन्ही एकच आहेत. जैसा घृताची या कणिका घृतेसीच नव्हेती आनिका, तैसे जीव ब्रह्मी देखा कल्पना मात्र. आता जे काही तूप असतं, चांगलं तूप कशावरून ओळखायचं, तर त्यात रवाळपणा असतो. बारीक अशी जी रव असते ती, त्याच्यानंतर ते चांगलं तूप आहे. मग हे किती जरी त्याचे रव वेगवेगळे दिसले, जसं बगरीचे दाणे असतात किंवा तुमचं खसखसीचं दाणे असतात, तसे ह्याचे रवे सगळे दिसतात. मग हे जरी दिसायला अनेक दिसत असले तरी सगळं तूप एकच आहे, त्याच्यामध्ये दोनपणा नाही. तसं जीवन ब्रह्म एकच आहे. आता ह्यांचं ऐक्य व्हायला अंतर कुठे आहे, तर कल्पना मात्र. कल्पना आहे म्हणूनच इथं माऊली एका ठिकाणी, माऊली 9व्या अध्यायात सांगतात की आपुला ह्याच्यामध्ये दाखवलं, आमचा प्रकृती पहिलीकडल भाव, जरे कल्पनेविन लागसी पाहो. तू कल्पनेशिवाय जेव्हा पाहशील तेव्हा माझं स्वरूप काय आहे हे तुझ्या लक्षात येईल. कल्पना जोपर्यंत आहे तोपर्यंत जीव, आणि कल्पना काढून टाकली की जीवाचा जीवपणा नाही, ते ब्रह्मच आहे. जो अलिप्तपणे उभा, जो थिल्लरी बिंबला प्रतिबिंबा, तरी मिथ्या द्वैत शोभा देखणा तोची. आता त्याला एक उदाहरण दिलं की काय आहे, एक मनुष्य काहीतरी एक पाण्याचं डबकं आहे, साठलेलं आहे आपलं थोडंसं, आणि स्थिर आहे असं, त्याच्या कडेला उभा होता. आणि थोड्या वेळाने त्याचं लक्ष गेलं की त्या प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये आपलं दिसतंय. आता ते दिसत असलं तर त्यात प्रतिबिंबाचा एक मनुष्य आणि उभा राहिलेले एक मनुष्य, असे दोन झाले. ह्याचंच प्रतिबिंब आहे, पण ते प्रतिबिंब म्हणायचं एक आणि हा म्हणायचा बिंब, असं दोन द्वैत वाटतं. पण द्वैत वाटलं तरी ह्या द्वैताला पाहणारा तोच आहे ना, मी एक आणि तो एक. म्हणजेच तो जो आहे तोच आहे खरा, हे बिंबच खरे, प्रतिबिंब हे त्याचा भास आहे. जरी बिंब सजीव नसे, तरी प्रतिबिंब कवणा आभासे, या लागी द्वैत भावे आभासे अद्वैत प्रभा. आता ह्याच्यात हा जो काही बिंब म्हणजेच तो मनुष्य आहे, तो जर सजीव नसता तर हे माझं प्रतिबिंब कोण म्हणलं असतं.
हे प्रतिबिंब आहे असं कोणाला समजलं असतं? एखादं काय आहे निर्जीव काही असला त्या पानवाट्याच्या कडेलाच एखादा दगड, तर त्याचंही प्रतिबिंब उमटेल. ते दगड म्हणतो काय हे माझं प्रतिबिंब आहे. मग हे कोणाला कळतं? सजीवाला कळतं. ज्या सजीवाला हे माझंच प्रतिबिंब आहे कळतं तो त्या अद्वैताचाच असतो. जसं चिमणी आरशापुढं बसल्यावर तिला वाटतं आतच एक चिमणी, म्हणून तिच्याशी झुंज करण्याकरता त्या आरशातल्या चिमणीला टोचा मारत राहते. तिला समजलं नाही की आपलंच प्रतिबिंब आहे. पण हा जो मनुष्य आहे ह्या मनुष्याला कळतं की आपलं प्रतिबिंब आहे. मग दिसताना दोन दिसत असलं तरी त्याच्या ठिकाणी अद्वैतच आहे. मग हे अद्वैत किंवा ते द्वैत, हे द्वैत कोणी प्रकाशित केलं? तर त्या सजीवानंच केलं. सजीवच म्हणतो हे माझं प्रतिबिंब आहे, म्हणजे त्याच्याच प्रकाशानं हे स्पष्ट झालं. तरी एक अविद्या बहुविद्या, नाना मत मर्यादा, एकत्वी विरुद्धा अर्थाते जाणीती. आता वास्तविक पाहता काय अविद्याची एकच आहे, पण ही कशी काढावी हे सांगणारे जे जे उपाय आहेत, जे जे साधन आहेत, ते विद्या अनेक झाल्या. एक म्हणतो असं करा, एक म्हणतो तसं करा, तो तसं करा म्हणतो. ही त्यांची मतं म्हणजे कोण आहेत? हे विद्याच आहेत. आपल्याला समजतं म्हणूनच ते सांगायला गेले. बरं, जे सांगतात ते सगळे सांगत असले तरी त्यांच्या ठिकाणी तेवढे काय आहे परिपूर्णत्व आलेले. एक उदाहरण सांगितलं की आंधळ्यांना हत्तीला धडकल्यानंतर दुसऱ्याने सांगितलं, अरे तुला हत्ती तो, तुम्ही त्याला काय केले? धडक दिली. म्हणले हत्ती का? मग ज्याला जिथं स्पर्श केला आणि जसं त्याला हाताला लागलं तसा हत्ती आहे असं वर्णन केलं. म्हणजे ज्याला पाय हाताशी लागले तो खांबासारखा म्हणू लागला, शेपूट पाहिलं की तो दोरखंडासारखा म्हणू लागला, कान पाहिले की सुपासारखा म्हणू लागला. आता ज्यानं त्याने म्हणला त्याप्रमाणे हत्तीचा तो अवयव आहेच की, आणि त्याच्या हाताला लागला हा त्याचा अनुभव आहे, म्हणून तो म्हणतो असाच हत्ती. पण असाचं एक समग्र आहे, सगळ्याचं मिळून तसा हत्ती. म्हणजे अनेक विद्या जरी असल्या तर सगळ्या विद्येनं ते साध्य सांगितलं, ते त्यांच्या रस्त्याने सांगितलं तर सगळ्याचं मिळून साध्य एकच आहे. हा पूर्व पक्ष गाढा न कळवणी शास्त्रज्ञ मूढा मानिता ती सदृढा विरुद्ध अर्थाते. तेव्हा विद्या अनेक आहेत, मग ही घ्यावी का ती घ्यावी झालं. अनेक शास्त्र आहेत, हे शास्त्र का ते शास्त्र. बरेच ठिकाणी असे एक गैरसमज आहेत की आपल्याला जर चांगल्या प्रकारे गीता कळाली, भगवद्गीता चांगली कळाली तर ज्ञानेश्वरीच वाचू नये असे म्हणणारे काय आहेत? विद्वान आहेत. त्यांना विद्वत्ता दाखवायची, पण भाग कुठला आहे याच्यामध्ये? तर भगवद्गीतेनं ज्या काही मांडण्या केल्या त्या मांडणीमध्ये नेमका भावार्थ काय हे माऊलीने सुचवले. सगळी पदं सगळी नेहमीच सोडवलीत असं नाही, पण ह्या श्लोकाचा भाव काय आणि तो भावार्थ कळून आला तर आणखीन चांगली कळाली. म्हणजे गीता तर कळालीच. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतेचा अलंकार आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे तसं या विद्येला का त्या विद्येला म्हणणारे खूप आहेत. आता इथं त्यांनी काय केलं? एक प्रकारे पूर्व पक्षच मांडला की हे अनेक विद्या सांगणारे, पण त्याच्यातून यांना नाही कळालं, त्याच्यामुळं त्यांनी अनेकत्व धारण केलं विद्येची किंवा मतमतांतराची मांडणी केली. प्रत्येक शास्त्र वेगळे, त्याची मतं वेगळी आहेत असे मानणारे बरेच निघाले. तरी अविद्या एकची निश्चिती, परिबोधका अनंता शक्ती, जैसी एके दावणी बांधिती अनेक पशु. आता त्याच्यामध्ये दाखवले की आपण म्हणतो शास्त्र सांगतं तसं अविद्या एकच आहे, पण ती कशी काढावी याचा बोध देणारे जे ते बोधक आहेत त्यांची शक्ती, त्यांच्या असलेल्या बोधानं अविद्या निघू शकते. दुसरा सांगतो, तिसरा सांगतो, हे अनेक जरी झाले तरी एकाच ह्याच्यात
त्याच्याकरता त्यांनी काय केलं की एकाच मालकाला जे काय असतील 10-15 तेवढी जी काही गाई गुरं आहेत ती सगळी बांधली ती एका दावणीला. दावणी म्हणजे काय असतं, या खुंटीची त्या खुंटीला एक मोठी दोरी बांधलेली आणि त्या मोठ्या दोरीला जिथले तिथं तो गाय किंवा बैल बांधण्याकरता वेगवेगळे पुन्हा दावे बांधलेले आणि तिथं ते काय आहे गाई बैल बांधलेले. जे एकाच दोरीला हे सगळे बांधलेत, ज्यांच्या त्यांच्या गळ्यात किंवा त्यांच्या असलेल्या काय तोंडाला बांधलेल्या त्याच्यात बांधणं हे वेगळे. इतके जरी दिसत असले, संख्या त्या जनावरांची किती आहे, 10 असेल 15 असेल, पण बांधलेत कसं ती एकाच ह्याला. तसे अनेक विद्यावान असले तर ती एकाच दावणीला बांधलेत. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं किती वेगवेगळं असलं तर सिद्ध करायचं आहे ते एकच. तेत पशुप्रती बिरडे वेगळाले आगरडे येणे बाधकत्व पडे, येणे बाधकत्व घडे एका अनेक विद्या. तेव्हा जसं एकाच दाव्याला बांधलेले हे पशु, त्याला ज्या ज्या ठिकाणी बांधलं जातं त्याला बिरडं म्हणायचं. म्हणजे एकदा ते बिरडं त्यातनं ती गाठ सुटली की ते बिरडं फोडलं आणि मग ते पशु मोकळा झाला. मग जसं तिथं बांधलं तर ते सगळे कसे आहेत एकाच दावणीतले आहेत, तसं हे सगळं अनेक जरी असले तरी त्या अनेकाची विद्या एकच गोष्ट सिद्ध करणारी आहे. जेथ ज्याचे बिरडे तुटले ते ढोर दावणीहून सुटले, तैसे अविद्या आवरण फिटले तो मुक्त झाला. तेव्हा अनेक जीव झाले, एक जीववाद अनेक जीववाद असे म्हणणं आहे. हे सगळे एका दावणीलाच आहेत. जसं भेद सांगताना जीवाचा भेद सांगितला जातो आणि तो सगळ्याला मान्य असतो, ज्याचा त्याचा जीव वेगळा वेगळा. पण असं दाखवलं की अनेक बांधलेत, सगळ्यांचं दावणी एक आहे, पण ज्याचं बिरडं सुटले तो मुक्त झाला आहे. बाकीच्या अजून त्याच ह्याला बांधलेले आहेत. जेव्हा त्याचं सुटल तेव्हा, आता इथं कसा एखादा मालक आहे आणि तो त्या गाई गुरांचं बिरडं फोडतो, हा प्रयत्न करणारा तोच आहे, पण प्रयत्न करायला मार्गदर्शन करणारे त्याला संत महात्मे आहेत. आणि मग तो स्वतःचं एकदा सोडवणूक करून घेतली की त्यातनं निघाला. त्याच्याकरता ही सोडवणूक करण्याकरता त्यालाच प्रयत्न करायचे. जसं माऊली सांगतात की नाही, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. हे संसार बंधन हेच बिरडे, हे तोडण्याकरता ज्याची त्याला प्रयत्न आहे. जसं एखाद्याला सांगितलं की तुला काही झालं नाही, तू सगळा ठणठणीत आहे, पण तो स्वतःला मी आजारी असं ठरवत असला तर त्याची गैरसमज जी झाली ती निघाली पाहिजे ना. आपण सांगून काय करायचं. एकाचेनी अविद्या नाशे जगचे मुक्त व्हावे ऐसे, मानिती त्या मत पिसे मताभिमाने. आता दुसरे दाखवले. अहो तुम्ही म्हणताना सगळीकडचा जीव एकच, मग एका जीवानं सोडवणूक केल्यावर सगळेच मुक्त झाले पाहिजेत. कोणीतरी एकाने मुक्त करून घेतले की सगळ्यांची मुक्तता त्यात झालीच पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं आहे. आता जसं एखादा काय आहे खोली आणि त्यात शाळेतले वर्गच येतो आणि त्यात 40-45 मुलं आहेत. मग दार उघडलं वर्गाचं की काही मुलं पळाली बाहेर, पण काही गेलीच नाहीत, आतच बसली. आता त्यांना काय करायचं, जे बाहेर गेले ते झाले त्यातनं मोकळे, जे आत बसले ते अजून गुंतलेत ना. म्हणजे असे सगळे जे काही जीव आहेत ते सगळेच मुक्त होतील, पण काहीला मुक्त होण्याचं अजून कळतच नाही, तर त्यातच गुंतून राहतील. पण आपल्याला कळतं असं सांगणारे जे काय असतात त्यांना सांगतात मतपिसे. म्हणजे आपलंच कसं म्हणणं खरं आहे हे दाखवून देण्याकरता त्यांना त्यांच्या मताचा अभिमान असतो. पै एके ढोरे दावणी उपडिली, तरी अवघीची कैसे निसुटली. ते अधिकाधिक गुंपिली परस्परानु मिळणी.
आता त्याच्यात दुसरं उदाहरण अजून आणलं की आहे सगळे बांधलेल्या, पण एका त्यातल्या जनावरानं, त्याला ढोर म्हटलं, त्या ढोरानं असा जोराचा हिसका दिला की दावणच सगळी निघाली या खुंटीची त्या खुंटीला. पण ते सगळे एकत्र आले, उलटा त्यांचा फासा होऊन बसला. ते मोकळे कुठं झाले? याचा त्याच्यात, त्याचं त्याच्यात गुंता झाला. मग कुणाच्या गळ्यात अडकली, कुणाच्या शिंगात अडकली, कुणाच्या पायात अडकली. आता गुंते अधिक गुंतत चालले. फक्त कुठंतरी बांधलं होतं ते शिंगात आलं, कुठंतरी बांधलं होतं ते पायात अडकलं. म्हणजे इतके जे गुंतले होते ते आणखीन ठिकाणी गुंतले. तरी एकाच्या अनुष्ठान सिद्धी, जो जगाची मुक्ती प्रतिपादी, तो जाण पात्रिशुद्धी अधिक गुंफे. तेव्हा हे असे की जसं एखादी गोष्ट आहे आणि ती सांगण्यामध्ये तो जर काही म्हणत असेल तर मी ह्यातनं मुक्त झालो, मी सगळ्या जगाला मुक्त केलं असं जर म्हटला तर तो अधिक गुंतला. कारण तुझा मीपणाच तुला नडतोय. मी मुक्त झालो, मी जगाला मुक्त केलो असं जर म्हणशील तर अहंकाराने अधिक गुंतला. तुझ्या ठिकाणी हा अहंकार तुझ्या मीपणानं गुंतायला कारण झाला. म्हणजे तो स्वतःही मुक्त झाला नाही आणि दुसऱ्याला मुक्त करण्यासाठी मी प्रयत्न केला आहे आणि सगळे मुक्त झाले माझ्यामुळं असं जर म्हणत असतील तर असं झालं नाही. एकाचेनी भोजने केवी तृप्ती होई जे सकळ जने, की एकाचेनी अमृत पाने जग अमर होई जे. आता त्याला दाखवलं की अहो एकाला म्हणजे जिथं बसले त्या सगळ्याला जरी भूक असली आणि एकाने जेवण केलं म्हणजे सगळ्याचं पोट भरलं असं कसं म्हणता येईल? जो तो जेवेल तेव्हा त्याचं पोट भरेल. तसंच एखाद्याला अमृत मिळालं तर सगळे अमर झाले असंही म्हणता येत नाही. तैसे एकाची परप्राप्ती, कैसी सकळाची निवृत्ती, हे बाळसाची वदंती परिसिद्धार्थ नव्हे. तेव्हा एकानं कोणीतरी परमात्मा स्वरूपाचं प्राप्ती करून घेतली, पारलौकिक सिद्धता त्याला मिळाली, म्हणजे सगळ्याची मुक्तता झाली असं जर म्हणत असतील तर हे बाळसाची वदंती, लहान बाळ बोलावं असं आहे. म्हणजे एखादं लहान बाळ काहीतरी कोणाला म्हणालं पण ते योग्य वाटलं म्हणजे ते सज्ञानी असं नाही, त्याचं औत्सुक सहज माऊली सांगतात की लाकूड फोडलं आणि बघितलं तर त्यातनं भुंगा निघाला. तो लाकूड कोरत होता आणि कोरलेल्या लाकडात त्यांनी जे कोरलं त्यात ओम आलं होतं. मग आता हा भुंगा किती साज्ञान की त्यांनी ओम सगळं हे त्याचं सहज झालं आहे. याला ओम काय माहीत नाही, काही नाही, कोरता कोरता तो आकार तयार झाला आहे. तसं हे सहज झालं. असं जर म्हणत असेल तर जसं लहान बाळ बोलावं तसं तुम्ही बोलत आहात. ज्याची अविद्या निरसे त्यासी जगची मुक्त दिसे, तेथ मुक्त म्या करावे ऐसे अभिमानत्वे नुरे. तेव्हा एकच आहे की ज्याच्या ठिकाणी अविद्या नाश झाला तो मुक्त झाला. पण मुक्त झालेल्यानं मी सगळ्याला मुक्त करीन असं म्हणायची गरज नाही. असं जो तो म्हणत राहिला तर त्याची मुक्तता पुन्हा बाधित झाली. कारण मुक्त होण्याकरता पहिलं जर काही करावं लागत असेल तर अभिमान किंवा अहंकारच काढावा लागतो. थोरते गळाली पाहिजे अहंता, उपदेश घेता सुख वाटे. जर अहंकार संपला तर हा बोध, हे सुख तुम्हाला प्राप्त होईल. अहंकारानं एकदा गेलं सुख पण परत दुसरं काय करत बसला तर अहंकारच वाढला. मग त्या अभिमानानं मुक्तता त्याला प्राप्त होणार नाही. फिटली अविद्येची बाधा तोच प्राप्त मुक्तपदा, हे वशिष्ठादि मतस मर्यादा ज्ञानियांची. तेव्हा जो कोणी अविद्येच्या ताब्यातून बाजूला होतो, ज्याने अविद्येचा बाध केलेला आहे, तोच जर काही असेल तर ह्या सगळ्यापासून मुक्त झाला. हे बोलणं
वशिष्ठादिकांचं आहे. म्हणजे हे जे सज्ञान आहेत, अत्यंत मुक्त दशेला जाऊन पोहोचलेले आहेत, त्यांनी सांगितलं आहे की अविद्येची बाधा काढून टाकणारालाच. मुळात ही जी बाधा आहे ही ज्याची त्याला सोडवता आली असती तर सोपं झालं असतं, पण असं होत नाही ना. त्याच्याकरता अविद्येच्या बाहेर जे आहेत ते सोडायला मदत करत असतात. त्यांची अविद्या सगळी गेली आणि ते मदत करतात तेव्हा निघतो. मग असा जो काही बाजूला निघालेला आहे तेच ज्ञानी आहेत. मग ज्ञानीयाची व्याख्या वशिष्ठादिकाने केलेली आहे. केवळ दोराचा व्याळ हा काळया नाव शंखपाळ, म्हणता होय बरळ सांगताची. आता त्यात दोर पडलेला आहे, हा दोर पडला ह्याचं ओळखू आलं नाही आणि त्याच्यावर सर्पाचा भास झाला. मग त्याने काय केलं की लगेच त्याला सांगितलं नाही हे काळा सर्प आहे. एक म्हणतो नाही ह्याचं जात अमुक आहे, दुसरा म्हणतो त्याची जात तमुक आहे. आता हे किती म्हणलं तर सत्य काहीच नाही, हे बरळणंच झालं. कारण तिथं सत्य नाहीच सर्प आलेला, तेव्हा अनेक जाती सांगून काय करायचं. का गंधर्व नगरीचे हुडे मागा बहु पुढे थोडे, म्हणती ते शहाणे की वेडे विचारी जोगा. एकंदरीत गंधर्वनगर म्हणजे जे सायंकाळच्या वेळेला ढगावर सूर्य अस्तानंतर जे रंग उमटतात आणि ते रंग उमटले म्हणजे तिथं जे काही त्या ढगांचे आकार तयार होतात ती एखादी नगरी, तिथं मग वाडा हवेली असं काही काही दिसतं. आता हे मुळात काय आहे, आत्ता हे दिसतंय आकार आमका दिसतोय म्हणेपर्यंत ते ढग बाजूला होत असतो. पुन्हा त्याचे काय आकाराचं सगळं बदललं जातं. तेव्हा ज्याने कोणी हे दाखवलं आणि मग म्हणायला लागला याच्या पुढे हे, त्याच्या पाठीमागं हे, असं म्हणत मागचा ढग पुढं जातो का पुढचा अजून त्याच्या पुढं जातो हे सांगता येत नाही. आकाशाची सुमने सुवासे की वासहीने, विवंचिती ते देखणे निर्धाराचे. आता ज्यानं आकाशाचं फूल सत्य मानलं आणि मग त्याचा कसा सुवास असतो त्याचं वर्णन करायला लागला, तर मग हे त्याचं जे बोलणं आहे हे कसं करावं ह्याचा निर्धार धरावा का, त्याची विवंचना योग्य असं म्हणावं का, तो सगळं जे सिद्ध करून देतो आहे की आकाशाच्या फुलाचा वास असा, यावर कोण विश्वास ठेवेल आणि कोण त्याच्याबद्दल त्याला हे बोलतोय ते खरं आहे असं म्हणेल. तैसी अविद्याची तव वाव, तेथ कैचा अनेक भाव, हा वाढविती जो निर्वाहो, ते काय निपुण ज्ञानी. माऊलींनी सांगितलं की मा अज्ञानाची हे लटिके, तयाचे कार्य केतुके. आता जर अज्ञानच खोटे तसं अविद्याच खोटी, तेव्हा ज्याने ज्याने हे कशी काढावी ही मतं दिली त्याला काय करायचं आहे, त्यांना नीट कळालंच नाही की हे नाहीच म्हणून. मग बाकींच्या मतमतांतराचा अनेक भाव जरी असला तरी जे नाही त्याचं काढण्यासाठी एवढा उहापोह चालला आहे. असं झालं असतं तर हे सगळं यांची मतं ठीक, पण जे नाहीच त्याच्या संबंधाने ह्याने एवढे सगळ्या मांडण्या केलेल्या आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल सद्गुरु महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव.